फुलं वाटा जरा. आपण आजच्या अभंगाचे तिसरं चरण गाऊन पुष्पवृष्टी करणार आहोत, कारण भगवान परमात्मा आकाराला आले. आता आपल्याला फुलं भेटल्यानंतर पहिल्यांदा फुलं अव्यक्त ते आकाराले म्हटल्यानंतर पहिली छातीला लावा, बंद करा. अव्यक्त ते आकारले, त्या फुलं पुढे पुढे द्या. अव्यक्त ते आकारले, आता छातीपाशी नेलेली फुलं अशी हात वर करायचा, मुठीत घ्या, मुठीत हात सरळ करा. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले. रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले जन्म झाला. पण एका बाजूला महाराज एक विचार दशरथ राजाला सदैव छळत होता, मरता क्षणी एकही पुत्र माझ्या जवळ नसणार. शाप दिला, एका बाजूला शाप वरदान ठरला, दुसऱ्या बाजूला हा शाप सदैव पोचत राहिला. आणि मग कैकेयीकडे का गेला हे ऐकलं का? दूर राहत नाही, कुठे गेले पहिले? कैकेयीकडे गेले, कारण त्यांना माहिती होतं कैकेयी इतकी शोषित कुणातच नाही. कैकेयी शोषित आहे. काही महिला खूप आवडीत होतात, त्यांना आवडणं कठीण जातं. काही महिला खंबीर असतात. 3 राण्यांपैकी सगळ्यात खंबीर राणी तशी कैकेयी. बऱ्याचदा रामायणात आपण कैकेयी चुकीची जाते. पण एक गोष्ट ऐकून, मुलगा सावत्र होता, पण सावत्र मुलांवर देखील कैकेयीनं स्वतःच्या लेकरांसारखं प्रेम केलं हे विसरू नका. रामप्रभूंचा जन्म झाला. अयोध्येच्या राजमहालात पाळणा हल्ला. सगळ्या गवळणी, आपल्या सगळ्या अयोध्यावासिनी, मावल्या, सुवासिनी दशरथ राजांच्या महालात आल्या आणि रामप्रभूंच्या पाळण्याची दोरी हातात घेतली. विश्वाचा मालक बाई जन्माशी आला, विश्वाचा मालक जन्माशी आला. राजमहालात पाळणा हल्ला, राजमहालात
बाळाचे रूप पाहोनी दशरथ राजा आनंद ग झाला बाई आनंद ग झाला हे राम जन्माला राम जन्माला राम जन्माला राम जन्माला सूर्यनारायण आनंदला सूर्यनारायण काय झाला आनंद झाला सूर्यनारायण आनंदला पर्वत राजा सुखावला वायुदेव वाहू लागला अयोध्येशी आनंद झाला राजा दशरथ सुखावला पाहुनी कौशल्या अंतकरणी तिच्याही आनंद झाला राम जन्माला बाई राम जन्माला राम जन्माला बाई राम जन्माला अशा पद्धतीने आनंद झाला दशरथ राजाला पण एका बाजूला एक विचार छळत होता तो विचार कोणता चार मुलं मिळाली कीर्तन संपले आता आपण कारण अव्यक्त ते आकार आले रूप आले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा आता काय आमची इच्छा पूर्व आमची इच्छा काय 12 नंतर सोडा आपली इच्छा तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल आता इथून मागे रावणाचं राज्य होतं रावणाला मारायचंय आणि आता रामराज्य उभं करायचंय आणि झालं ना रामराज्य झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी जन्माला आले आणि इच्छा पुरवली कोणतं राज्य पाहिजे आम्हाला राम राज्य पाहिजे आणि ते राम राज्य साकार केलं पण त्याच्या अगोदर देवाला दुःख भोगावं लागलं 14 वर्षाचा वनवास देवाला भोगावा लागला जनक राजाची मुलगी कन्या सीता राणी ही रामप्रभूंची कोण झाली पत्नी झाली पण एक गोष्ट ऐका माता माऊल्यानं कीर्तन आता संपले पुष्पवृष्टी आपण केलेली आहे पण एक विचार सांगून जाईल जाता कोणत्याच बापाला असं वाटत नाही माझ्या मुलीचं वाईट व्हावं आपला बाप आपल्या मुलीला घराणं पाहताना चांगलं पाहतो राजवैभवाचं पाहतो राजघराणं पाहतो जनक राजाने तसंच घराणं पाहिलं रामप्रभू एक बाणी एक वचनी एक पत्नी रामप्रभूंची पत्नी म्हणून सीता गेल्या जनक राजा म्हटले चांगलं घर मागाशी मी सांगितलं जसं पर्वत आणि पार्वतीसाठी काय जसा पती पाहिजे म्हणजे काय नाही कशी द्यायची नाही म्हणून राजघराणं पाहिलं जनक राजानं पण एक सांगू राजघराणं पाहिलं पती देखील सर्व संपन्न पाहिला पण माझ्या माता माऊल्यांनो पुढे ऐकून जा जनक राजाला माहिती नव्हतं माझ्या सीतेला 14 वर्ष वनवास पती बरोबर भोगावं लागेल म्हणून आपल्या नशिबात पुढं काय आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून वर्तमानातला काळ मात्र तुम्ही आनंदात घालवा हे राम रायांचं चरित्र आपल्याला शिकवतं म्हणून देवाला 14 वर्षाचा वनवास चुकला नाही इथे आपलं काय आणि म्हणून सगळ्या अयोध्यावासीयांची इच्छा पूर्ण पहिली इच्छा कोणाची पूर्ण झाली दशरथ महाराजांची मी कोण झालो बाप झालो बाप होण्याचं भाग्य मला प्राप्त झालं म्हणून बाप झाल्यानंतर बापाला किती आनंद होतो जो बाप झाला त्याला विचार बाप झाला मुलगी झाली खूप आनंद झाला साऱ्या गावात पेढे वाटले पण तीच मुलगी लग्न मंडपातून जेव्हा निरोप घेते ना लग्न मंडपातून जेव्हा निरोप घेते सासरी निघते तेव्हा हा लग्न मंडपातला बाप गुडघ्यामध्ये डोकं खूप बसून मुलगी 22 वर्षाची झाली आईने म्हणाला मुलीला आलं पाहिजे आता 22 वर्षाची झाली बापा बरोबर उठायचे होते
लाडक्या माझ्या बाई सगळे जाणे तू बरं एकदा लाडक्या माझ्या बाई नको बापा संग नको बापा संग जाशील